नमस्कार, मी विजय वाघमारे. क्लिअर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण सध्या भाजपाच्या दृष्टीने प्रचंड तापलेलं आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रावेर लोकसभा मतदारसंघ असेल, या दोघं मतदारसंघांमध्ये भाजपातील अंतर्गत कलह जो आहे तो उफाडून आलेला आहे. इकडे उमेश पाटलांनी, जे भाजपाचे विद्यमान खासदार होते, त्यांनी राजीनामा देत पक्षांतर केलं आहे. दुसरीकडे रक्षाताईंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल दावडेंचे समर्थक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींना किंवा भाजपातील अंतर्गत कलह उफाडून येण्यामागे नेमकं कारण काय आहे? जर भाजपाने उमेदवार घोषित करण्याची घाई केली नसती तर त्यांना हा गोंधळ टाळता आला असता का? या अनुषंगाने दोन्ही मतदारसंघांमधली आता परिस्थिती काय असेल? भाजपाला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उमेदवार बदलावे लागतील का? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्यांचा 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे, असे अय्याज मोहसिन. जी, आपलं सर्वप्रथम स्वागत. काय वाटतं एकंदरीत की भाजपाने उमेदवार घोषित करण्याची जर घाई केली नसती तर त्यांना हा जो गोंधळ उडालेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये दोघं मतदारसंघात, तो टाळता आला असता का? विजयजी, राजकारणामध्ये अनपेक्षित हे अपेक्षित असतं आणि जे अपेक्षित आहे ते बिलकुल अनपेक्षित असतं. भारतीय जनता पार्टी हा केंद्रातला एक प्रमुख पक्ष आहे, सत्ताधारी पक्ष आहे आणि मागील 2 लोकसभा कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास हा कमालीचा बुलंदीवर आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक केंद्रीय नेतृत्व आणि दुसरं एक स्थानिक नेतृत्व. याच्यामध्ये एक मुद्दा हा सुद्धा आहे की भारतीय जनता पार्टीनं रावेर लोकसभा असेल किंवा जळगाव लोकसभा असेल, इथं उमेदवार देताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतला किंवा नाही किंवा कसे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अंतर्गत धुसफूस भरपूर आहेत, अनेक मतभेद, अनेक मतांतरे हे चव्हाट्यावर आलेले आहेत. काही अंतर्गत गोपनीय बैठकीचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत. आता व्हिडिओ व्हायरल हे होत नसतात, ते हेतुपुरस्पर मुद्दामून एखाद्या कारणाने ते केले जातात. एखाद्या वेळी जर स्थानिक नेतृत्व हे नाराज आहे, ते स्वतःहून नाराजी व्यक्त करणार नाही, एखाद्या कार्यकर्त्याला उभं करतील किंवा कोणाला तरी पुढे केलेल. तसाच काहीचा प्रकार हा तुम्हाला रावेर मतदारसंघात दिसला असेल. अंतर्गत नाराजी होती, एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून झाली, एक व्हायरल व्हिडिओ, आणि दुसरं ओपन नाराजी. अमोल दावडे यांचे जे समर्थक होते त्यांची पण ओपन नाराजी झालेली आहे. कार्यकर्त्यांनी राजीनामे वगैरे दिले, राजीनामा सत्र चाललं. जळगाव शहराचा लोकसभेचा विचार केला तर उमेश पाटील हे विद्यमान आमदार असताना त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं. त्यावेळी अनेकांच्या मनात अशी भावना झाली होती की अनेक जे दावेदार आहेत त्यांना डावलून उमेश पाटलांना उमेदवारी दिली गेली. तत्कालीन एटी पाटलांना जे विद्यमान खासदार होते ते कारण विशेषांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. स्मिता वाघ जे सध्याचे उमेदवार आहे त्यांना त्यावेळी उमेदवारी ऐनवेळी रद्द केली, उमेश पाटलांना दिली. म्हणजे थोडक्यात मागच्या वेळी गोंधळ होता, आताही गोंधळ आहे. पण मला तेच म्हणायचं आहे की हा गोंधळ उमेदवारी लवकर जाहीर केल्यामुळे जास्तीचा वाढला आहे की कसं? पहिला मुद्दा आपण मांडलेला आहे की स्थानिक नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे, विश्वासात घेण्याचा. केंद्रीय नेतृत्व तुम्हाला उमेदवार देतोय किंवा लादतोय, हा कळीचा मुद्दा आहे. मग त्याच्यानंतर स्थानिकमध्ये ते लोक मग कसं रिॲक्ट करतात? थोडक्यात म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता थेट उमेदवार जाहीर केले. कदाचित त्यांनी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी हे संभाव्य धोके त्यांना सांगितले असते आणि उमेदवार घोषित करण्याची घाई करू नका असा सल्ला दिला असता. बरोबर, आपल्या विचाराशी मी सहमत आहे की भारतीय जनता पार्टीने थोडंसं अपेक्षित वेळे अगोदरच ते यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे विरोधकांना भरपूर वेळ मिळाला, विचार करायला वेळ मिळाला, उमेदवार कुठला द्यायचा. सुरुवातीला जे भारतीय जनता पार्टी समर्थक त्यांनी असं म्हटलं की आमच्या विरोधात कोणी उमेदवारच नाही. बरोबर, विरोधकांकडे उमेदवारच नाही आहे, आणि ते फॅक्ट होती. दॅट वॉज फॅक्ट, ती फॅक्ट होती. पण मगाशी जे म्हटलं की अपेक्षित आणि अनपेक्षित हे बुद्धिबळाच्या ज्या चाली असतात ते केव्हा कुठे समोर येतील आणि कुठला अनपेक्षित धक्का देऊन जातील. आता उमेश पाटील असतील किंवा मग करण पवार हे अचानक समोर आलेले आहेत. मला असं वाटतं की उमेश पाटील असतील किंवा करण पवार असतील, उमेदवारी घोषित केल्यानंतर उमेश पाटलांना बऱ्यापैकी वेळ मिळाला. म्हणजे त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं असेल, किंबहुना आपण ज्याला म्हणतो की
मित्रांचा, कार्यकर्त्यांशी त्यांनी सल्लामसलत केलं असेल. त्याच नंतर आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार त्यांनी आधी संजय सावंत असतील, त्यानंतर संजय राऊत असतील, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते निर्णयापर्यंत पोहोचले की आपण असं काहीतरी करू शकतो, आपण असा काहीतरी निर्णय घेऊ शकतो. शिवसेनेमध्ये आपली विश्वासार्हता जी आहे ती कालांतराने वाढू शकते, आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व मिळू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून देण्यात आल्या असतील कदाचित. जर भाजपाने उमेदवार घोषित करण्यास थोडा विलंब केला असता तर कदाचित उन्मेष पाटलांना या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे तसा टाईम स्लॉट मिळाला नसता. बरोबर. त्यामुळे आता त्यांनी जी राजकीय खेळी केली करण पवारांच्या माध्यमातून ती भाजपाच्या दृष्टीने किती अडचणीची आहे किंवा किती चिंतेची बाब आहे? वास्तविक बघता जळगाव जिल्हा, त्याच्यात जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि रावेर मतदारसंघ हा इतका विलक्षण गुंतागुंतीचा झालेला आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या 2 मतदारसंघावरून टिकलेल्या आहेत. आता ही रावेरचा म्हणजे रक्षाताई यांना उमेदवारी भेटलेली आहे, पण त्यांच्या विरोधात उमेदवार कोण हा सावळा गोंधळ आहे. आणि इतके विचार आहेत, जशी आपल्या विधानसभेची मागची पंचवार्षिक होती, अत्यंत गुंतागुंतीची, वेगवेगळ्या पक्षांची सरमिसळ करणारी, गोंधळात गोंधळ भर घालणारी, कोण कुठल्या पार्टीत आहे, कुठल्या गटात आहे हे काढायला वाव नाही. सकाळी कुठल्या पार्टीत असतो, दुपारी कुठल्या गटात असतो हे आताही आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू की आताही फार काही वेगळी परिस्थिती नाही आहे. म्हणजे जळगाव महापालिकेत कुठला नगरसेवक कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला, तो सध्या कुठल्या पक्षात आहे हे जळगावकरांना अजूनही कळत नाही आहे की आपल्या वार्डातील नगरसेवक नेमका कोणत्या पक्षात आहे. हा सगळा म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जर विचार केला तर हा फक्त भाजपाचाच नव्हे तर एकंदरीत सध्याचं जे राजकारण आहे ते फार असं गोंधळाचंच झालेलं आहे, अगदी कुठलाही पक्ष असो. म्हणजे तुमचं महानगरपालिका घ्या, तुम्ही तिघी पातळीवर घ्या, स्थानिक स्वराज्य संस्था घ्या किंवा विधानसभा घ्या, तिथंही हाच विषय त्रिवेणी संगम झालेले आहेत, मल्टीमिक्स झालेले आहेत. किंवा लोकसभेचे आता उमेदवार, मला जे जुन्या काळात आपले जे डॉक्टर असायचे ना, जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर, त्यांची आठवण होते. ती 3 रंगाच्या गोळ्या द्यायच्या तुम्हाला आणि फक्त सोपं गणित राहायचं, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही 3 गोळ्या घ्यायच्यात. अगदी तसा प्रकार राजकारणात झालेला. महापालिकेचा विचार केला तर मागे म्हटलं, एक पत्रकार म्हणून सुद्धा आमची अशी अडचण होऊन जाते का सकाळी एखाद्या पक्षात असतो माणूस, एखाद्या गटात असतो, त्याला दुपारी आम्ही इंटरव्ह्यूला जातो, मग त्याला पुन्हा एकदा विचारावं लागतं, भाऊ तुम्ही कुठल्या गटात आहे, कुठल्या पार्टीमध्ये. बातमीची स्क्रिप्ट लिहिताना खरं म्हणजे आपण बातमीची स्क्रिप्ट लिहिताना अजून वेगळ्या गटात गेलेला असतो तो माणूस, रात्री अजून वेगळा धक्कादायक चित्र असतं. अगदी तशी परिस्थिती लोकसभेमध्ये सुद्धा. आता एक महत्त्वाचा मुद्दा सर आपल्यासोबत चर्चा करू इच्छितो मी. अजून एक महत्त्वाचे मुद्दे आहेत की नाथाभाऊ, ज्यांचा एक खूप मोठा पगडा राहिलेला आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर, ते आजच्या घडीला म्हणजे आता बातमी तयार करीत असताना सध्या ते राष्ट्रवादीमध्ये आहेत. ते दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत कुठल्या पार्टीत जातील, रक्षाताई यांचं तिकीट कायम असेल किंवा नसेल, किंवा अमोल जावडे हे आज भारतीय जनता पार्टीत आहेत, ते उद्या राष्ट्रवादीमध्ये जातील का, राष्ट्रवादीमध्ये नेते इकडे येतील का, खूप असे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. आणि हे क्षणाक्षणाला बदलत आहे. कदाचित बातमी तयार करत असताना वेगळं, स्क्रिप्टिंग करताना वेगळं आणि अपलोड करताना वेगळं चिन्ह असेल. प्रेक्षकांनी सुद्धा आणि रसिकांनी सुद्धा त्या गोष्टीवर थोडंसं, थोडक्यात राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. आता आपण बघायशी सांगितलं की खडसे पण पक्षांतराच्या भूमिकेत आहेत. बुधवारी त्यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मला जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मी तो माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करेल, निकटवर्त्यांशी चर्चा करेल आणि मग त्या निर्णयावर पोहोचेल. पण तूर्त माझा पक्षांतराचा कुठलाही विषय नाही. आणि त्याच रात्री ते एक गुप्त बैठक घेतात आपल्या फार्म हाऊसला. त्या ठिकाणी ते अनेक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतात, अनेक कार्यकर्त्यांचं आपण ज्याला म्हणतो की मतं जाणून घेतात की काय राहील, कसं राहील. अर्थात त्या चर्चेची, त्या बैठकीचे जी कारण असेल किंवा जो विषय असेल तो अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण असं म्हटलं जातं की खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करू शकतात. तर भाजपात प्रवेश केल्यानंतर अमोल जावडेंचा जो गट आहे किंवा व्यक्तिगत अमोल जावडेंचं जे राजकीय भवितव्य आहे खास करून भाजपातील, ते कुठेतरी संपेल. किंवा हा माझं राजकारण भाजपातील, जसं उन्मेष पाटलांना वाटलं की माझं भाजपातील राजकारण आता संपलेलं आहे, मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, याच मानसिकतेत आज अमोल जावडे असू शकतात का? वास्तविक बघितलं गेलं तर उन्मेष पाटलांनी हा जो निर्णय घेतला तो खूप क्विक घेतला.
आजकाल इन्स्टंट नूडलचा जमाना आहे. तरुणाईला पारंपरिक खाद्यपदार्थांपेक्षा नूडल्स जास्त आवडतात, पिझ्झा आवडतो, कारण तो लवकर तयार होतो आणि लवकर खाल्ला त्याला चव असते. कदाचित तशातला निर्णय उन्मेष पाटलांनी घेतला आहे. काही त्यांचे समर्थक म्हणतील का योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे, धाडसी निर्णय घेतला आहे, तर त्यांचे विरोधक म्हणतील किंबहुना गिरीश महाजन यांनी सुद्धा सांगितलं का अत्यंत घाईगडबडीचा निर्णय, कदाचित भविष्यात त्यांना याचे दुष्परिणाम जाणवतील. त्यांना कळेल की भविष्यात त्यांनी काय चूक केली हे कळेल बस. आणि दुसऱ्याकडे नाथाभाऊंची जी भाषा होती मी एकच मिनिट फक्त पॉज घेतो आपला. गिरीश महाजनांनी जे सांगितलं की बुवा कालांतराने दोघांना कळेल की आपण काय चूक केली होती, तर हे मोघम बोलणं होतं की यात कुठेतरी धमकीवाजा इशारा होता. काय वाटतं आपल्याला? दोन्ही गोष्टी आहेत. एक विश्लेषणात्मक पण विषय आहे आणि इशारा पण आहे. आत्ता या घडीला जवळपास यांच्या पक्षांतराला 48 तास झालेले आहेत आणि सध्या तरी मला असं आश्चर्य वाटतं की आतापर्यंत ईडीची नोटीस वगैरे आलेली आहे किंवा नाही आहे ते असून काही कळालेलं नाही आहे. म्हणून म्हटलं की एक धाडसी निर्णय उन्मेष पाटलांचा आली असेल आणि उन्मेष दादा जर अशो बघत असतील तर त्यांनी कृपया कळवावं आम्हाला. नक्कीच अपडेट करावं. आणि अनपेक्षित नाही आहे ज्या पद्धतीनं राजकारण चाललं आहे मागच्या कालखंडामध्ये. आपण खडसेंच्या संदर्भात एक विषय सांगत होता, प्लीज कंटिन्यू. खडसे साहेब हे मुरब्बी आणि मुरलेले नेते आहेत. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते विचारपूर्वक बोलतात, बोलल्यानंतर विचार करत नाही. सध्या तरी त्यांची जी भाषा आहे, आपण जे बघितलं मागच्या 15-20 दिवसात 2-3 प्रेस कॉन्फरन्स झालेल्या आहेत त्यांच्या बाईट वगैरे, त्यांच्या भाषेमध्ये तुम्ही बघा असे शब्द आलेले आहेत. तूर्त, सध्या हे तोलून मापून बोललेले शब्द आहेत. जनरली खडसे असं बोलत नाहीत. रोकटोक त्यांचा रोकटोक स्वभाव असतो किंवा त्यांचा खडचावण्याचा त्यांची भाषा असते. पण यावेळी तुम्ही बघा, तुर्तास मी भारतीय जनता पार्टीत जात नाही आहे, पुढील कालखंड काय होईल ते तुम्हाला कळेलच, असे त्यांचे शब्द सध्या आहेत. मी गेलो तर सर्वांना सांगूनच जाईल, मी गेलो तर माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी विचारून जाईल, मी मीडियाला सुद्धा मी बोलवून घेईल, असे त्यांचे ते सध्या तरी शब्द आहेत. म्हणजे ही सध्या मोगम भाषा आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी नकारसुद्धा दिलेला नाही, हे सुस्पष्ट आहे. त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे का, मी जाणारच नाही आहे. नाही, माझा जो मगाशी प्रश्न होता की खडसेंच्या प्रवेशानंतर अमोल जावडेंचं भाजपातील राजकारण संपेल अशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीती आहे, ती खरी आहे का? आणि अमोल जावडेंनाही उन्मेष पाटलांप्रमाणे भाजपामध्ये असुरक्षित वाटणं हे स्वाभाविक आहे का? माझा प्रश्न हा होता. नाही, खडसेंचं मला तरी वाटत नाही की खडसेंशी यांची कुठली तरी कॉम्पिटिशन असावी किंवा खडसेंशी त्यांचं राजकीय भवितव्य. सध्या तरी हा यांचा जो विषय दोघी तालुक्याने आहे, विधानसभा क्षेत्रामध्ये दोघी आपलं सध्या सीमित आहे. सध्या तरी भविष्यातही जर खडसे समजा निवडणुकीत उभे राहिले, काही लोक असं पण म्हणतात की ते लोकसभेमध्ये उभे राहू शकतात, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की कदाचित हे मागचे काही जे नाट्यमय घडामोडी झालेले आहे, खडसेंना आलेली नोटीस असेल, खडसेंना भोसरी प्रकरणात तूर्त दिलासा मिळालेला असेल, किंवा प्रचंड अनपेक्षित असताना रक्षाताईंना भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालंच, तर या ज्या गोष्टी आहेत हे संकेत देत आहेत की कुठे ना कुठे खडसे असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्यामध्ये कुठेतरी घरवापसीची द्वारं उघडली गेलेली आहेत. बरोबर, एक्झॅक्ट. मी आपल्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की ज्या वेळेस 137 कोटीचे बोजे खडसे परिवाराच्या मालमत्तेवर बसवण्यात आले, ही राजकीय वर्तुळातली चर्चा आहे. म्हणजे याला मी आपण ज्याला म्हणतो की मी ऑथेंटिफिकेशन देत नाही, ही जी चर्चा झाली होती त्या काळात. तर एक विषय असा होता की ज्यावेळेस हे बोजे बसवले गेले त्यावेळेस रक्षाताईंनी अमित शहांची भेट घेतली आणि हा सगळा विषय सांगितला की बा तुम्हाला जर मला उमेदवारी द्यायची नसेल तर देऊ नका, माझा विरोध नसेल, पण हे आर्थिक बोज बसवणं हे गैर आहे, हे चुकीचं आहे. आणि त्याचवेळी अमित शहांनी हे बोजे हटविण्यासंदर्भात राज्यातील नेतृत्वाला सूचना केल्या आणि रक्षाताई त्याच्यानंतर दिल्लीहून जेव्हा परतल्यात रावेरला मतदारसंघामध्ये, त्यावेळेस त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये प्रचंड सकारात्मकता आलेली होती आणि एक आपण ज्याला म्हणतो की त्यांचा प्रचंड आत्मविश्वास होता की माझी उमेदवारी मला आता कन्फर्म झालेली आहे. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी सगळ्या भेटीगाठी असेल, म्हणजे उमेदवारी अमोल जावडेंना मिळेल का मला मिळेल याच्या त्यांच्या मनात किंवा त्यांच्या वागण्यातून अशी शंकाच कोणी घेऊ शकत नव्हतं की रक्षाताईंशिवाय इतर कोणाला तरी पक्षश्रेष्ठी उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता अमोल जावडेंचं ही परिस्थिती जी आहे ती सेम त्यांच्या स्वर्गवासी वडिलांप्रमाणेच झालेली आहे की त्यांच्या वडिलांचंही तिकीट जाहीर झालं आणि मग ते रद्द झालं, पण त्यावेळेस हरिभाऊ जावडेंनी
संयम ठेवला. खरं म्हणजे त्यावेळीही त्यांना राष्ट्रवादीची ऑफर होती शरद पवारांकडून, हो. पण त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी पक्षाची एकनिष्ठ आहे, मी असा निर्णय एक भावनिक घेईन. जवळीक होती पवार हां. साहेबांची आणि जावडेंची. तर त्यांनी जी ऑफर होती ती नाकारली. ती सेम ऑफर आज अमोल जावडेंना आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे समजा. तर अमोल जावडे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतील का युवा नेतृत्व आहे, त्यांच्यावर निवडणूक लढण्याचा प्रचंड दबाव आहे, म्हणून ते काहीतरी आपण ज्याला म्हणतो की बंड करतील, विद्रोह करतील आणि वेगळा निर्णय घेतील आणि राष्ट्रवादीची उमेदवारी घेतील? काय वाटतं आपल्याला? मगाशी आपण जो प्रश्न विचारलेला आहे अमोल जावडेंसंदर्भात की ते पक्षांतर करतील का किंवा काही वेगळी भूमिका घेतील का, याचं उत्तर सध्या तरी त्यांच्याकडेच आहे. ते काय कुठली भूमिका घेतात. कारण अनेकदा आपण राजकीय लोक रात्री जे बोलतात दुसऱ्या दिवशी ते चित्र पालटलेलं असतं. उन्मेष पाटील सुद्धा बोलत होते की मी पक्ष बदलणार नाही, मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होते. शेवटी त्यांनी त्यांची राजकीय भूमिका त्यांच्या भविष्यातल्या करिअरच्या संदर्भात त्यांनी केलेली आहे. अमोल जावडेंनी मी आज एका दैनिकात वाचलं की त्यांनी सांगितलं की बुवा मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आहे आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठीच मी काम करणार आहे. अय्यद भाई, आणखी या सगळ्या याच्यात एक विषय आणखी असा येतो की अमोल जावडेंना जो कार्यकर्त्यांचा दबाव वाढतोय की त्यांनी निवडणूक लढलीच पाहिजे, किंवा इकडे करण पवार आल्यानंतर भाजपा जे वन साईड निवडणुकीचा विचार करत होते ते एक टफ कॉम्पिटिशन सुरुवात झाली असं म्हणता येईल. तर या परिस्थितीमध्ये भाजपा कुठेतरी उमेदवार बदलाचा विचार करू शकतो का? हे दोन गोष्टी आहेत, दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. अमोल जावडेंचं तिकीट किंवा तिकीट स्वीकारणं भारतीय जनता पार्टीनं किंवा रक्षाताईंचं तिकीट नाकारणं. त्यासोबतच या घटनेला याशी जोडून बघावं लागेल आपल्याला की नाथाभाऊ यांची घर वापसी होते किंवा नाही होते. जर घर वापसी होते तर काय अटी शर्ती, काही समीकरणं आणि काय तह झालेला आहे ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तह झालेलं आहे तर बोलणी टिकूनच राहतील किंवा फिसकटतील हे सुद्धा आजच्या आज सांगणं थोडंसं कठीण आहे. पण आपण हा विचार करूया की अमोल जावडे यांच्यासमोर असलेले ऑप्शन किती. तिकीट बदलाचा विचार करायचा, केंद्रीय नेतृत्वानं एक विषय, स्थानिक नेतृत्वानं त्याला समर्थन देणं. दुसरा ऑप्शन आहे त्यांच्याकडे की त्यांनी अपक्ष म्हणून उभं राहणं, राष्ट्रवादी त्यांना बाहेरून पाठिंबा देईल, किंवा रक्षा खडसे किंवा भारतीय जनता पार्टीची नाराज असलेल्या बाकी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा छुपा. ज्या पद्धतीनं मुक्ताईनगर विधानसभेमध्ये चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नसताना बाकीच्या सर्व पक्षांनी त्यांना समर्थन दिलं होतं त्यावेळी तत्कालीन, तशीच काहीतरी एक ऑप्शन असू शकतो. किंवा मग थेट त्यांनी पक्षांतर करावं, राष्ट्रवादीत ऑफिशियली जावं, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष याच्यामध्ये त्यांनी ऑफिशियली जावं आणि त्यानंतर असे त्यांच्याकडे हे तीन विकल्प आहेत. म्हणजे आपण जसं सांगितलं चंद्रकांत पाटलांचा विषय, तर चंद्रकांत पाटलांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की बा मी सगळं व्यवस्थित करतो, तू काळजी करू नको. आता विषय असा आहे की चंद्रकांत पाटलांनी ज्यावेळेस रक्षाताईंची उमेदवारी घोषित झाली, ही परत मी राजकीय वर्तुळातली चर्चा सांगतोय, त्या रात्री आपण काही प्रत्यक्ष बघायला नव्हतो, परंतु चंद्रकांत पाटलांचे जे समर्थक होते त्यांनी थेट अमोल जावडेंचं घर गाठलं आणि त्यांना प्रचंड आपण ज्याला म्हणतो की रिक्वेस्ट केली की बुवा आपण उमेदवारी कराच, आमचं आपल्याला पूर्ण समर्थन आहे. मुक्ताईनगर असेल, बोदवड असेल, प्लस तुमचं स्वतःचा रावेर मतदारसंघ, या दोघं तिघं ठिकाणाहून तुम्हाला चांगला एक जनसमर्थन आहे, तर तुम्ही उमेदवार होऊ शकतात. तुम्हाला भाजप सोडायचं नसेल तर तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही अपक्षही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. या सगळं पार्श्वभूमीवर अमोल जावडे निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत अजूनही. आणि तुम्ही जसं सांगितलं की राजकारणात कधी तर राजकीय किंवा दुसरं भावनिक गुंतागुंत त्यांची असेल. कारण बघा, राजकारण हे मागच्या 10 वर्षात खूप बदललेलं आहे. 10-15 वर्षात एक काळ असा होता की हरिभाऊ जावडेंना सांगितलं नाथाभाऊंनी किंवा पक्षश्रेष्ठींनी की थांबा, की तुम्ही थांबा, ते थांबले. त्यांना सांगितलं तुम्ही विधानसभेला लढा, ते विधानसभेला लढले. बरोबर. कदाचित त्यांना काहीतरी शब्द दिला गेला असेल की तुम्हाला आम्ही राज्यमंत्रीपद देऊ किंवा एखादं एक महामंडळ वगैरे देऊ जे राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जाचं असेल. ते एक अत्यंत विनम्र राजकारणी होते, राजकारण विरुद्ध राजकारणी होते, एकदम शांत. अमोल जावडेंच्या बाबतीत तसं म्हटलं जातं की ते अगदी त्यांच्या वडिलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे, फार आक्रमक नाही आहेत, मितभाषी आहेत, फार कटुता ते कुणाविषयी ठेवत नाही म्हणा. आणि राजकारणात मात्र ते त्यांच्या वडिलांसारखे अजूनपर्यंत सिनियर नाहीत. म्हणजे जो एक पिरियड होता एक 10-15-20 वर्षाचा सार्वजनिक आणि राजकीय जीवनाचा हरिभाऊ जावडेंचा,
तसा एक मुद्दा अमोल दावडेंसोबत आहे. तर यदा कदाचित अमोल दावडे जर निवडणुकीत उभे राहिले, कुठल्या पक्षाकडून उभे राहिले याला पहिलं महत्त्व असेल. दुसरं महत्त्व असेल त्यांच्या येण्यामुळे कुठले जातीय समीकरण बदलतील, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. रावेर लोकसभा क्षेत्र असा एक क्षेत्र आहे जिथं हक्काचा लेवा समाजाचा प्रतिनिधी उभा राहतो आणि किंबहुना तो जिंकून येतो. हा पूर्व इतिहास आहे. पण जावडे वर्सेस रक्षा खडसे अशी लढत झाली, मग काय होईल या संदर्भात आता मी आपलं मत जाणून घेणार. नाही बघा, मी कालच बातमी केली होती खरं म्हणजे की शरद पवार जे आहेत ना, त्यांनी जी खेडी रचलेली आहे ती 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 याच दृष्टीने आहे किंवा याच अँगलने आहे की शरद पवार हे लेवा काढ खेळण्याची दाट शक्यता आहे त्या मतदारसंघात. खूप मोठी शक्यता आहे. परंतु आपलं मगाशी जसं म्हणणं झालं की जोपर्यंत अमोल दावडे काही कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर अधिकचं भाष्य करणं यातही काही खरं म्हणजे अर्थ नाही आहे. आपलं आपण सध्या तरी शक्यतांवरच विचार करतोय. आता या रावेरनंतर आपण जर जळगावचा विचार केला तर जळगावलाही आता परिस्थिती अशी आहे की करण पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणं प्रचंड बदललेली आहे. करण पवार युवा आहेत, एक मोठा राजकीय वारसा आहे, मतदारसंघात त्यांचं नातं गोतं खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच्यामुळे भाजपाने खास करून गिरीश महाजनांनी लगेच बैठकीचा सपाटा सुरू केला. नगरसेवकांची बैठक घेतली, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. माजी खासदार ए टी नाना पाटील की ज्यांना पक्षाने कुठेतरी बाजूला सारलेलं होतं त्यांना बोलवलं. राजकीय वनवासच झालेला होता. राजकीय वनवास झालेला, अज्ञातवास होता त्यांचा. त्यांना बोलवलं गेलं. त्यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये साधारण तासभर चर्चा केली गिरीश भाऊंनी. आणि या चर्चेनंतर खऱ्या अर्थाने उमेदवार बदलेल अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटतं की भाजप असा निर्णय घेण्याची किती टक्के शक्यता आहे किंवा भाजप असा निर्णय घेऊ शकेल का जळगाव मतदारसंघाच्या बाबतीत? पहिले तर असं म्हणतात बघा की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती ही वारंवार होत असते. कुणी एकेकाळी पारोड्याचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि पारोड्याचाच विरोधी पक्षाचा उमेदवार, दोन्ही पारोड्याचे राहायचे, एका गल्लीतले उमेदवार राहायचे लोकसभेचे. आताही जर तसं झालं तर पारोडा वर्सेस पारोडा असं चित्र रंगू शकतं. ही एक शक्यता आपण वर्णन करतोय. पण मागच्या 10 वर्षाचा इतिहास बघितलं तर धक्का तंत्र हा एक खूप कॉमन मुद्दा राहिलेला आहे. आणि खास करून भाजपामध्ये म्हणजे रक्षाताई यांची अचानक उमेदवारी जाहीर होणे आणि हरिभाऊ जावडे यांची कॅन्सल होणे, तो एक मुद्दा होता रावेरचा. म्हणून मी जळगाव जिल्हा हा शब्द मुद्दा म्हणून वापरतो. बरोबर. इथं पहिले 18 नानांचं तिकीट कॅन्सल झालं, त्याच्यानंतर स्मिताताई यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांचंही तिकीट कॅन्सल झालं. मग उन्मेष दादा आले. मग आता शोकांतिका अशी आहे किंवा पुनरावृत्ती अशी की उन्मेष दादांचं तिकीट कॅन्सल झालं आणि ते स्मिताताईंना मिळालेलं. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आता जर 18 नाना आले, आता मगाशी 2 मुद्दे सर तुमच्यासोबत चर्चा करायचे आहेत मला की जेव्हापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नव्हती करण पवारांची तेव्हापर्यंत एकदम एकतर्फी चित्र होतं, 100% एकतर्फी चित्र होतं. रक्षाताई गिरीश भाऊ यांचा जो एक व्हिडिओ डिस्कशन करताना अंतर्गत बैठकीचा तो व्हायरल झाला. डिस्कशन काय, तो वाद होता तो. म्हणजे ती तक्रार होती कार्यकर्त्यांची. वरणगावचे जे कार्यकर्ता होते, खरं म्हणजे मी त्या घटनेचा साक्षीदार असा आहे की भाजपाची बैठक संपल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण बाहेर आले. मी त्यावेळी बाहेरच उभा होतो. त्यावेळी याच सर्व कार्यकर्त्यांनी मंगेश दादांना घेरलं आणि जे ते व्हिडिओमध्ये कार्यालयात बोलले तेच ते तिथं उघडपणे बोलले होते. तेच बोलले. मी त्याची बातमी केली होती एक स्वतंत्र, किंवा कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त करून दाखवली की रक्षाताईंच्या वाहनांमध्ये खास करून तुतारीवाले फिरतात, भाजपाच्या कार्यकर्त्यांना संधी नसते. मी परत जळगाव वरणगावचे जे नाथाभाऊंचे समर्थक आहेत ते जास्त वेळ सोबत असतात असा त्यांचा आरोप होता. मी तर त्याच मुद्द्यावर सर मी पुन्हा येईल. त्याच मुद्द्याला अनुसरून पुन्हा हे मी सांगतोय, धक्कातंत्र हे भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद वाक्य आहे, अघोषित. कुठल्या क्षणी कुठला उमेदवार घोषित होईल, कुठला कॅन्सल होईल ते तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही. उमेदवारी, प्रचार सर्व काही होऊ शकेल, ऐनवेळी कुठला उमेदवार AB फॉर्म घेऊन प्रकटेल काही सांगू शकत नाही, आताही नाही आणि शेवटच्या सेकंदापर्यंत नाही. आणि मुळात काय आहे की बघा, भाजपाजवळ जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगले ऑप्शन्स होती. म्हणजे जोपर्यंत मी चांगले ऑप्शन म्हणजे हा भाजपाचा विषय खरं म्हणजे आपला नाही, पण भाजपाने मुळात घाई केली असा आपला चर्चेचा अँगल आहे. म्हणून सांगतोय की स्मिताताई एक इच्छुक होत्या, त्याच्यानंतर रोहित निकम होते आणि मग 18 नाना पाटील होते.
ए.टी. नाना पाटलांनी जवळपास दिल्लीमध्ये 1 महिना मुक्कामच ठोकलेला होता आणि ते उमेदवारीच्या बऱ्यापैकी स्पर्धेत ते आले होते. रोहित निकम यांची परिस्थिती सेम होती. तेही प्रचंड आपलं ज्याला म्हणतो की पक्षाशी ध्येयधोरणांशी जुळवून घेत त्यांनी उमेदवारीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू केल्या होत्या आणि मग मागोमाग स्मिताताई होत्या. तर या सगळ्या गोष्टी होत असताना अचानक स्मिताताईंचं नाव जाहीर झालं. त्याच्यामुळे रोहित निकम बाजूला फेकले गेलेत. ए.टी. नानांना तर तुम्ही जसं मगाशी म्हटलं की ते राजकीय वनवासातच होते, त्यांना आता बोलवलं गेलं. एक दावेदार वर्तमान खासदार उन्मेष पाटील सुद्धा होते ते पण आणि होते. एक मुद्दा सर अत्यंत महत्त्वाचा असा पण आहे की उन्मेष पाटलांचं तिकीट नाकारणं हे अनेकांसाठी अनपेक्षित होतं आणि अनेकांसाठी अपेक्षित पण होतं. पक्ष अंतर्गत धुसफूस ही मागची 2-3 वर्षापासून चालू होती. नाही, चाळीसगावचं राजकारण असेल किंवा जिल्ह्याचं राजकारण बिलकुल तुमच्या मताशी 100% सहमत. आणि उन्मेष पाटील हे देशातल्या टॉप 10 खासदारांमध्ये आलेले होते. हम्म. ही एक त्यांची जमीची बाजू होती म्हणून ते जास्त आशावादी होते. नाही, मुळात काय झालं की ज्या वेळेस संभाजीनगर पोलीस स्थानकात त्यांच्या विरुद्ध एक तक्रारी अर्ज गेला त्याच वेळी बऱ्यापैकी हे क्लिअर झालं होतं की उन्मेषदादांची उमेदवारी ही जवळपास कापलीच गेलेली आहे. फक्त त्याच्यावर हा निवड योगायोग समजावा की मुहूर्तावरचा आरोप समजावा. बघा मी म्हणजे आपल्याशी जसं मगाशी मी बोललो की उन्मेष पाटलांच्या संदर्भात ज्यावेळी तो तक्रारी अर्ज दिला गेला पोलिसात, त्याच्यात अनेक गंभीर आरोप केले गेले, कोट्यवधींच्या फसवणुकीचा त्यात प्रामुख्याने आरोप होता. त्यावेळेस एक जनरली आपण ज्याला म्हणतो की एक माइंडसेट होऊन गेला होता की मागच्या वेळेस बुवा जे 18 नानांसोबत झालं ते वेगळ्या पद्धतीने आता उन्मेषदादांसोबत होते आणि त्यांची उमेदवारी ही कापली गेलेली आहे. मुळात आता विषय असा आहे की स्मिताताईंच्या समोरची आव्हानं करण पवार आल्यामुळे वाढली आहेत का? वाढली असतील ती कशा प्रकारची? नक्कीच वाढलेली आहेत. ज्यावेळी फक्त स्मिताताईंची उमेदवारी घोषित झालेली होती आणि विरोधामध्ये कुठलाही उमेदवार नाही, त्यावेळी सर्वांचं असं म्हणणं होतं की वन साईड निवडणूक होणार आहे, यांना उमेदवार सक्षम उमेदवारच सापडत नाही तर काय निवडणूक होणार, असं एक चित्र होतं. पण आता मगाशी आपण सुद्धा सांगितलेलं आहे की यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. माजी पालकमंत्री सतीश पाटलांचे ते खूप जवळचे नातेवाईक पुतण्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना राजकारणाचा अनुभव आहेत. काही जातीय समीकरणे असतील ते सुद्धा त्यांच्यावर पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत. असं म्हणतात की हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये म्हणायचे की अगर गब्बर को कोई टक्कर दे सकता है तो वो खुद गब्बर, गब्बर को कोई मार सकता है तो खुद गब्बर कोई और नहीं. तो भारतीय जनता पार्टी को अगर कोई टक्कर दे सकता है तो भारतीय जनता पार्टी की अंतर्गत नाराजगी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा असेल. एक्झॅक्ट स्मिताताई वाघ यांना ज्यावेळी उमेदवारी घोषित मागच्या वेळी झाली होती त्यावेळी हे तोच मुद्दा होता. त्या मुद्द्याच्या आधारावर त्यांना विरोध झालेला होता. 3 वेळा त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या, 1 वेळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणजे ते नामदार पद असतं, राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. यस एक्झॅक्टली, राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो. त्याच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक राज्य महिला अध्यक्षा होत्या. तत्कालीन उदय बापू हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते. अशी अनेक मानाची, अनेक संघटनात्मक विधान परिषदेवर आमदार झाल्यात. 6 वर्ष त्या आमदार होत्या. तर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भारतीय जनता पार्टी, त्यांचा अशी नाराजी होती का इतके सारे पद, इतके सारे मानाचे पद, संवेदनात्मक पद एकाच कुटुंबाकडे, एकाच व्यक्तीकडे. अजून एक मुद्दा आहे, तो जरी इतिहास झाला असेल पण ते कर्म चित्रपटात अनुपम खेरचा वगैरे तुम्ही डायलॉग असला असेल की जो थप्पड दिखाई नहीं देती उसकी गूंज बहुत देर तक सुनाई देती. एक जे थप्पड प्रकरण झालेलं होतं अमळनेरमध्ये व्यासपीठावर, हां, कदाचित त्या नाराजी उफाडून येतील किंवा त्या अंडरकरंट असतील, ते समोरून दिसणार नाही, पण तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे समीकरण आता बदललेले आहेत. तितकंसं सोपं नाही आहे. गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 5 लाखाचा आम्ही लीड घेऊ. नाही, तर हे कदाचित कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते वक्तव्य असेल असं वाटतंय. जसं तुम्ही आता बोलले की थप्पड की गूंज सुनाई देगी, तसाच अमळनेरमध्ये एक आता डायलॉग 2 दिवसापूर्वी बघायला मिळाला. तो म्हणजे टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे म्हणजे तो शीतकालीन समाधी त्यानं घेतलेली होती, पण आता तो गुफेतून पुन्हा उफाडून बाहेर आलेला आहे. तिथले जे माजी आमदार आहेत शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला, जंगी स्वरूपात साजरा झाला. शक्ती प्रदर्शन शब्दोल्लेख करूया आपण. आणि विशेष एक फोटो हा पण आलेला आहे उन्मेष पाटील. एक्झॅक्ट मी त्याच मुद्द्यावर येत होतो की उन्मेष पाटील, करण पवार यांनी रात्री उशिरा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमळनेर गाठलं. आणि ज्यावेळेस उन्मेष पाटलांची पक्षांतराची चर्चा चालली होती त्यावेळेस
एक लक्षात घ्या आपण की त्यावेळेस प्रामुख्याने जी नावं उन्मेष पाटलांसोबत राहतील किंवा उन्मेष पाटलांसोबत पक्षांतर करतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी नाव होतं ते एक करण पवारांचं नाव होतं, अमोल शिंदेंचं नाव होतं आणि याच बरोबरीने शिरीष चौधरींचंही नाव होतं. शिरीष चौधरींनी समजा भूमिका बदलली नाही, शिरीष चौधरींनी थेट विरोध केला नाही, तरी शिरीष चौधरी जर न्यूट्रल राहिले किंवा त्यांनी उन्मेष पाटलांना करण पवारांच्या सोबतीने जात मदत करण्याचं ठरवलं तर स्मिताताईंना आपण ज्याला म्हणतो की होम ग्राउंडमध्ये गुंतवून ठेवण्याचा जो प्लान असेल तो कितपत यशस्वी होईल. स्मिताताई वाघ यांचा राजकीय इतिहास आपण जर बघितलं, ABVP पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे. पण त्याचवेळी अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात की त्या मॉब बेस नेता आहेत का, मास लीडर, जसं गिरीशभाऊ महाजन असतील, नाथाभाऊ असतील, गुलाबराव पाटील असतील, यांच्या मागे कुठे ना कुठे एक जनाधार आहे, खूप मोठी विचारधारा आहे. त्यांचा असा हक्काचा एक मतदारसंघ आणि मतदारवर्ग या तिघांचा एक आहे, तसा तो स्मिताताईंचा आहे का? किंवा रावेरमध्ये बोललं गेलं, जळगाव जिल्ह्यामध्ये वारंवार बोललं जातं की आजची परिस्थिती, भारतीय जनता पार्टीची आजची परिस्थिती अशी आहे, अगदी चक्क दगड जरी उभा केला तरी तो हक्कानं जिंकून येईल. ही परिस्थिती होती करण पवार यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदरची. पण आज मात्र आव्हान उभं ठाकलेलं आहे आणि लोकसभा ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे. व्यापक व्याख्या खास म्हणजे जनरली कसं असतं तालुके हां मी तेच म्हणत होतो की कसं असतं की उमेदवार ज्या तालुक्यातला असतो तर त्या तालुक्यात त्याला मोठं मताधिक्य अपेक्षित असतं, मोठी लीड अपेक्षित त्याला, बरोबर. परंतु जसं आपण मग सांगितलं की BS पाटील यांचं प्रकरण असेल, शिरीष चौधरींशी त्यांचे मतभेद हे जग जाहीर आहेत. आपण मंत्री अनिल पाटील यांच्या जो भाजपमधला प्रवास होता, भाजपामधून त्यांची बाहेर पडण्याची जी प्रक्रिया होती, या सगळ्या गोष्टींचा विचार करता स्मिताताईंना आपल्या होमटाऊनमध्ये, होम ग्राउंडमध्ये लीड मिळवणं शक्य होईल का? नामदार अनिल पाटलांचं एक वक्तव्य विचार करण्यासारखं आहे. त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे अनिल पाटलांनी की आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना प्रचारामध्ये असेल किंवा याच्यामध्ये जर योग्य तो मान भेटला नाही, मान शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता ते मान आहे, मानपान आहे, मानधन काय ते वेगळे अनेक विषय राजकारण आलंय, निवडणूक आली, हे सगळं मान, मानपान, मानापमान आणि मानधन सगळ्या बाबतीत ते म्हणजे पाहावे लागतात कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि सहकारी पक्षांच्या सुद्धा. दुसरं एक वक्तव्य आलेलं निलेश पाटलांचं, ते शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला विश्वासातच घेत नाही, विचारत नाही, सांगत नाही, बोलवत नाही. पण त्यांची एक समन्वय समिती गठीत झाली, त्याची बैठक झाली, पण त्या बैठकीत हाच नाराजीचा सूर होता. तर एकूणच हे सर्व जे चित्र आहेत, समर्थन आणि विरोध या दोघांचं संतुलन किती निर्माण होतं. आणि शेवटी निवडणुकांमध्ये, लोकसभेमध्ये म्हणजे जे 5-5, 10-10, 20-20 लाखाचं मतदान असतं अनेक वेळा. रावेर मतदारसंघ तर म्हणजे थेट लड्डाख नंतर कदाचित रावेर मतदारसंघच एवढा मोठा असावा. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील आपले तुमचे हे मतदारसंघ इथून तर थेट नांदुरापर्यंत पसरलेला 9 तालुके आहेत. एवढा प्रचंड, कोणाची खुशी कोणाची नाराजी हे सगळे समीकरण शेवटी जेवढी रिझल्ट येईल, निकाल येईल, तेवढी फक्त एक मत जरी इकडे तिकडे झाला तरी ते समीकरण शेवटी बदलतात, परिणाम बदलतो. तर ते हे सर्व गोष्टींचा परिपाक होणं, विश्लेषण होणं. मी एक आपण चर्चेच्या अंतिम मुद्द्याकडे येऊया की आपण स्मिताताईंवर बऱ्यापैकी चर्चा केली, पण ही जी लढाई आहे ही उन्मेष पाटील विरुद्ध मंगेश चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण अशी आहे असं म्हटलं आपण तर काही चुकीचं ठरेल का? एक भाग हा सुद्धा आहे. अनेक विषय आहेत ना. ज्यावेळी समजा जळगाव जिल्ह्याचे उमेदवार घोषित झाले लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे, त्यावेळी पूर्ण फोकस जळगाव शहराकडे, जळगाव तालुक्याकडे सगळ्यात जास्त फोकस होता. शेवटी जिल्ह्याचं ठिकाण पण आहे, खूप मोठी इथं मतदारसंघ पण खूप मोठा आहे. नाही पण आता जो केंद्रबिंदू जो आहे तो तिकडे सरकलेला आहे. चाळीसगाव, पारोळा. बरोबर. नाही मला सांगायचा तोच मुद्दा आहे की जेवढ्या ताकदीने ज्याला उमेदवारी जाहीर झाली आहे त्या स्मिताताई फिरत असतील, तेवढ्याच ताकदीने मंगेशदादाही फिरत आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी ती निवडणूक अंगावर घेतलेली आहे. आणि या निवडणूक मंगेशदादा हे कुठल्याही निवडणूक एकदम अंगावरच घेतात. मग ती लोकसभेची असो, भविष्यात विधानसभेची असो किंवा दुग्ध संघाची असो, निवडणूक हे प्रतिष्ठेचे असतात. त्याच्यात प्राण लावावं लागतात, त्याच्यात पैसा लावावा लागतो, शक्ती लावावी लागते, साम दाम दंड भेद सगळं काही लावावं लागतं.
जिंकण्यासाठी. तर मंगेश चव्हाण हा खूप महत्त्वाचा एक फॅक्टर आहे. मागची 2-3 वर्षात खूप जोरदार मुसंडी घेतली मंगेश चव्हाणांनी जळगाव जिल्ह्यातल्या राजकारणात. ओके मित्रांनो, आपण बघितलं, आपण रावेर आणि जळगाव मतदारसंघाच्या बाबतीत खूप सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने जर घाई केली नसती उमेदवार घोषित करण्याची, तर हा जो गोंधळ आहे किंवा पक्षांतर्गत जे नाराजीचे सूर उमटत आहेत, हे भाजपाला टाळता आले असते का? आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की भाजपाने खरंच उमेदवारांची घोषणा करण्याची घाई केली का? आणि घाई केल्यामुळेच हा सगळा गोंधळ किंवा पक्षांतर्गत नाराजीचे जे विषय समोर येत आहेत हे त्याच्यामुळेच येत आहेत का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. या संदर्भात आणखी काही वेगळ्या विषयावर आपल्याला आमच्याकडून चर्चा अपेक्षित असेल तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.